दिल्लीतील जंतर मंतर इथं विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या पोलीस कारवाईच्या निषेधार्थ नागपूरच्या संविधान चौकात कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनात मोठ्या संख्येनं विद्यार्थी, युवक आणि विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला आणि केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। दिल्लीतील जंतर मंतर इथं विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ नागपूरच्या संविधान चौकात कॉक्रोच जनता पार्टीनं आंदोलन केलं। संध्याकाळी 4 वाजता सुरू झालेल्या आंदोलनाला सुरुवातीला मोजकेच कार्यकर्ते उपस्थित होते, मात्र अवघ्या एका तासात विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते, विद्यार्थी आणि युवक मोठ्या संख्येनं सहभागी झाले। त्यामुळे संविधान चौक परिसरात आंदोलकांची संख्या लक्षणीयरित्या वाढली। आंदोलनादरम्यान कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। आंदोलकांनी विविध घोषणा देत केंद्र सरकारच्या विरोधात संताप व्यक्त केला। तसंच मोदी वापस जाओ असे फलक झळकावत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली।